नमस्कार विद्यार्थी बंधू भगिनींनो, मी प्राध्यापक अमोल जालिंदर सायंबर मास्टरमाइंड करिअर अकॅडमीच्या या ऑनलाईन व्यासपीठावरती आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत करतो। मित्रांनो, आज आपण गणितातील सर्वात महत्त्वाचा असणारा घटक तो म्हणजे लसावी मसावी हा लसावी मसावी पाहणार आहोत। सगळ्यात पहिल्यांदा आपण पाहणार आहोत मसावी। मसावी म्हणजे काय तर महत्तम सामायिक विभाजक। महत्तम सामायिक विभाजक म्हणजे काय, त्यालाच आपण शॉर्ट फॉर्म मध्ये इंग्लिश मध्ये HCF असे म्हणतो, हायेस्ट कॉमन फॅक्टर। हा काय फॅक्टर, फॅक्टर म्हणजेच काय अवयव आहे, विभाजक आहे, असे वेगवेगळे नाव आहेत। आता बघा, मग शब्दशः जर पाहायचं झालं तर महत्तम म्हणजे काय, मोठ्यातला मोठा, हायेस्ट इंग्लिश मध्ये त्याला हायेस्ट म्हणतात। सामायिक म्हणजे काय, इंग्लिश मध्ये त्याला कॉमन म्हणतात। कॉमन म्हणजे काय, जो दोन संख्येमध्ये असतो कॉमनली, म्हणजे दोन संख्यांचा। मला 5वीला असताना मला लसावी मसावी प्रकरण होतो, मला नेहमी प्रश्न पडायचा एका संख्येचा जर विचारला मसावी लसावी तर एका संख्येचा विचारू शकतात का, नाही, तो दोन मिनिमम दोन पाहिजेत। सामायिक जर काढायचं आहे तर मिनिमम दोन पाहिजेत, संख्या पाहिजेत, म्हणून तर त्याला सामायिक किंवा कॉमन म्हणतात। पहा, आम्ही गावाकडं लहानपणी क्रिकेट खेळायचो, त्यावेळी आमच्या टीममध्ये कधीच 11 प्लेयर नसायचे। म्हणजे ज्यावेळेस खेळायला जावायचो 17, 18, 19, ज्यावेळेस 19 प्लेयर असणार आहे त्यावेळेस काय करायचे, 9 इकडून 9 तिकडून 19वा प्लेयर तो काय असायचा, कॉमन। कॉमन म्हणजे काय, तो इकडून पण बॅटिंग फिल्डिंग करायचा आणि तिकडून पण बॅटिंग फिल्डिंग करायचा, त्याला म्हणायचं कॉमन। मग तसं हा कॉमन बरेचसे तुम्ही गावाकडचे सगळ्यांचा हा एक्सपिरियन्स असेल, कारण आमच्या आसपासच्या गावात देखील अशाच आमच्यासारखं क्रिकेट चालायचं म्हणून आपल्याला थोडाफार तो अनुभव असणारच आहे। आणि विभाजक कशाला म्हणायचं पहा, तर विभाजक बऱ्याच जणांना भाज्यातला विभाज्यातला भाजकातला विभाजकातला फरक कळत नाही। आता पहा, हे मी भागाकाराच्या वेळेस शिकवलंच आहे, पण पुन्हा एकदा माहिती असावं म्हणून सांगतो। ज्यावेळेस आता पहा 32/5 असं जर केलं तर भागाकार काय येतो मग आपण काय करतो, 5 ने 32ला भागायचं आहे आपल्याला, 32चे भाग करायचे आहेत, मग 5 × 30 आणि बाकी उरते 2, बरोबर। मग हा जो 32 आहे जिचे भाग केले जातात त्याला काय म्हटलं जातं, भाज्य। भाज्य म्हणजे काय, जिला भागले जाते ती संख्या, म्हणजे महत्वाचं वाक्य आहे काय, जिला। आणि हा 5 जो आहे याला काय म्हणतात, तर याला म्हणतात भाजक। काय म्हणतात याला, भाजक। तर भाजक म्हणजे काय, तर जिने भागले जाते ती संख्या, म्हणजे ही जिने, हे लक्षात ठेवा, जिने भागले जाते ती काय असते, भाजक, आणि जिला भागले जाते ते असते भाज्य। आता इथं बघा, बाकी मात्र इथं 2 उरलेली आहे, 6 आलेला आहे तुमचा भागाकार, बरोबर। बाकी मात्र इथं या ठिकाणी किती उरलेली, 2। पण जर याच 32ला जर या ठिकाणी मी 4 ने भागला असतो तर 4 × 8 = 32, या ठिकाणी बाकी काहीच उरत नाही। मग ज्या वेळेस संख्येला निशेष भाग जातो, बाकी काही उरत नाही, शेष न उरता भाग जातो, त्यावेळेस याच 32ला काय म्हटलं जातं, या भाज्याच्या ऐवजी याच्या पुढं वी लागतो, काय लागतो, वी, म्हणजे याला म्हणतात विभाज्य। मग विभाज्य म्हणजे काय, तर जिला, बघा भाज्य म्हणजे काय, जिला भागलं जातं ते, आणि विभाज्य म्हणजे काय, जिला निशेष भागलं जातं, जिला निशेष भागलं जातं ती संख्या म्हणजे विभाज्य। आणि विभाजक म्हणजे काय, बघा याला तुम्ही काय म्हणायचे, भाजक म्हणायचे, इथं काय म्हणायचे तुम्ही, भाजक। पण ज्या वेळेस जिने भागले जाते ती संख्या आहे नाही, हिने भागलं जाते ना, जिने भागले जाते, पण इने काय झालंय, निशेष भागले जाते, म्हणून इथं निशेष शब्दाला खूप विशेष महत्व आहे, आणि ते विशेष महत्व असल्यामुळे याच्या पुढे वी लागतो, म्हणून याला म्हणतात विभाजक। विभाजक म्हणजे काय, याच्याकडून या संख्येचे समान भाग केले जातात, कधी, बाकी न उरता, म्हणून त्याला अवयव विभाजक फॅक्टर असे नाव आहेत असं म्हटलं जातं। मग आता आपल्याला विभाजक काय म्हणतात हे कन्सेप्ट क्लिअर झाली असेल, जिने निशेष भागले जाते त्या संख्येला विभाजक म्हणतात। आणि विभाज्य
जिला जिला शब्दाला खूप महत्व आहे, जिला निशेष भागले जाते तिला काय म्हटलं जातं? विभाज्य. मग आता भाज्य विभाज्य या जर कन्सेप्ट क्लिअर झाले असतील तर आपल्याला पुढे जायला हरकत नाही. तर मसावीमध्ये आपल्याला हेच पाहायचंय, महत्तम सामायिक विभाजक. ॲक्च्युअलमध्ये महत्तम सामायिक विभाजक कशाला म्हणायचं? तर मसावी म्हणजे अशी मोठ्यातली मोठी संख्या जिने शब्द तुम्हाला सांगितलंय खूप महत्वाचा आहे, जिने दिलेल्या सर्व संख्यांना निशेष भाग जातो. दिलेल्या सर्व संख्यांना निशेष भाग जातो म्हणजेच दिलेल्या संख्यांना सर्व संख्यांना भाग जाणारी, निशेष भाग जाणारी त्यापेक्षा मोठी संख्या नसते. आता उदाहरणार्थ या ठिकाणी 2 उदाहरणं दिलेत, इथं 2 अंक दिलेत, 2 संख्या दिलेल्या आहेत. काय? 18 आणि 24. मग आता 18 आणि 24 यांचा जर तुम्हाला मसावी काढायचा असेल तर आपल्याला काय पाहिजे? विभाजक. काय पाहिजे? विभाजक. मग यांचे विभाजक कोणकोणते आहेत? 18चे आणि 24चे. मग 18 आणि 24 इथं बघा 18 लिहिलाय, हा लिहिलाय 24. मग 18चे अवयव कोणकोणते येतं? तर अवयव जर बघितलं तर 2 हा काय? 18चा अवयवच आहे, कारण 2 ने 18ला भाग जातो. 2 9 18 म्हणजे 2 हा काय? याचा विभाजक आहे. त्याच्यानंतर पुढे जर झालं तर 3 पण आहे का? 3 सक 18 म्हणजे 3 सुद्धा या ठिकाणी विभाजक आहे. सॉरी 3. त्याच्यानंतर 4 आहे का? 4च्या पाड्यात आहेत का? बघा बरं 18 नाही आहेत म्हणजे 4 नाही. 5च्या पाड्यामध्ये पण नाहीत. आपण विभाज्यतेच्या कसोट्या शिकलेलो आहोत. 6 त्रिक 18 म्हणजे 6 सुद्धा आहे. 12च्या पाड्यामध्ये आहे का? नाही. बघा 9च्या पाड्यामध्ये नाही, 8च्या पाड्यामध्ये नाही, 9च्या पाड्यामध्ये नाही, 10च्या पाड्यामध्ये नाही, 11च्या पाड्यामध्ये नाही, 12च्या नाही. मग पुढं कुठलाही अवयव नाही. मग पुढं कोणता आहे? डायरेक्ट 18 हा त्याचा असणारा अवयव आहे. आणि 24चे जर अवयव पाहिले तर मग 2 आहे, 2 ने तर भाग जातोच, 3 ने पण जातो. नंतर कारण बघा 3 8 24, 3 ने निशेष भाग जातोय, 2 ने पण जातोय. 12 2 24 किंवा 2 12 24. आता आपण 10व्या पट्टीपर्यंतच पाडा म्हणतो म्हणून. त्याच्यानंतर बघा 4 ने जातो का? जातो. 4 सक 24. 5 ने नाही जात, 6 ने जातो. 6 चोक 24. पुन्हा 7 ने नाही, 8 ने नाही, 9 ने नाही, 10 ने नाही. पुन्हा कितीने जातो? या ठिकाणी 12 ने जातो. 12 2 24 आणि त्याच्यानंतर पुढं कितीने जातो? तर 24 ने एक भाग जातो. म्हणजे हे 24चे असणारे सामायिक या ठिकाणी आपण अवयव पाहिले. आता मग हे कॉमन नाही का? हा 2 पण कॉमन आहे. 2 हा 18चा पण अवयव आहे आणि 24चा पण अवयव आहे. पण आपल्याला सांगितलंय काय? महत्तम, मोठ्यातला मोठा काढायचा आहे. मग मोठ्यातला मोठा कोणता आहे? बघा 3. 2 पेक्षा मोठा आहे 3. 3 याच्यात पण आहे, याच्यात पण आहे. त्याच्यापेक्षा मोठा कोणता आहे? 6. 6 याच्यात पण आहे, याच्यात पण आहे. त्याच्यापेक्षा मोठा कोणता आहे? 18 आहे का? 24 आहे का? नाही. आता 18 पेक्षा या ठिकाणी बघा मोठा सामायिक अवयव असू शकतो का? सगळ्यात मोठा सामायिक अवयव नाही. 18 ही मोठी संख्या आहे, सगळ्यात मोठी. म्हणजे या 18ला निशेष भाग जाणारी 18 पेक्षा मोठी संख्या आहे का कुठली? नाही. 18 पेक्षा असूच शकत नाही. म्हणून मग आपण इथं बघितलं 18 पेक्षा मोठा कधीच, ही जरी संख्या 36 असती तर 18च्या जर पटीतली असती तर यांचा मसावी 18 पेक्षा मोठा आला असता का? कधीच 18 पेक्षा येऊ शकत नाही. म्हणजे मसावी हा नेहमी दिलेल्या संख्येतील जी लहानात लहान संख्या असते तिच्यापेक्षा काय असतो? मसावी हा लहानच असतो. मग आता यांचा या ठिकाणी बघा कॉमन, मोठ्यातला मोठा कॉमन फॅक्टर या ठिकाणी काय आलेला आहे? तर आलेला आहे 6. म्हणजे या ठिकाणी 6 हा या दोन्ही संख्येमधील मोठ्यातला मोठा अवयव आहे. म्हणून यांचा मसावी काय येईल? तर यांचा मसावी किती येईल? 6 हा मसावी येईल. कोणकोणत्या संख्यांचा? 18 आणि 24. आता मसावी कन्सेप्ट आपली क्लिअर झालीच असेल. आता आपण लसावीकडे जाऊ. लसावी म्हणजे काय? आपण पाहिलं होतं की लहानात लघुत्तम सामायिक विभाज्य. हा काय? विभाज्य आहे. आता विभाज्य म्हणजे काय? काय जिला निशेष भागले जाते ती संख्या आपण पाहिलेली. म्हणजे लसावी म्हणजे अशी लहानातली लहान संख्या जिला दिलेल्या सर्व संख्यांनी निशेष भागले जाते. निशेष भागले जाते याला खूप महत्व आहे. म्हणजे दिलेल्या सर्व संख्यांनी
निशेष भाग जाणारी यापेक्षा लहान संख्या या ठिकाणी नसते. मग आता इथं याच दोन संख्या दिल्या 18 आणि 24 आणि तुम्हाला विचारलं की याचा लसावी काढा. आता लसावी कसा काढणार, तर आता मात्र आपल्याला इथं 18चे आणि 24चे विभाज्य घ्यायचे. विभाज्य घ्यायचेत म्हणजेच काय घ्यायचेत, आपल्याला मल्टिपल घ्यायचेत. लिस्ट कॉमन मल्टिपल, लिस्ट ॲटलिस्ट आपण म्हणतो कमीत कमी, लहानात लहान, कॉमन दोन्हीमध्ये असणारा, मल्टिपल विभाज्य. आपल्याला काय पाहिजे या ठिकाणी, विभाज्य घ्यायचं म्हणजे जिला भागलं जातं ती संख्या घ्यायची. मग आता 18ने कुणाला भागलं जातं, 18ने 18ला भागलं जातं. पुन्हा 18ने पुन्हा कुणाला भागलं जातं, 18 दुने 36ला भागलं जातं. पुन्हा 18ने कुणाला भागलं जातं, 18 त्रिक 54ला भागलं जातं. 18 चोक 72ला भागलं जातं. 18 पंचे 90ला भागलं जातं. म्हणजे हे 18चे असणारे काय मल्टिपल आहेत, विभाज्य आहेत. आपल्याला कॉमन यातला विभाज्य पाहायचा आहे की जो 24 मध्ये पण आहे आणि तो कसा पाहायचा आहे, लहानातला लहान पाहिजे. असे मोठे तर किती पण निघतील. मग आता या ठिकाणी 24चे घेऊ बरं. 24ने 24ला भाग जाईल. त्याच्यानंतर जर पुढं पाहिलं 24 दुने 48, 48ला पण भाग जाईल 24ने. 24 त्रिक 72, 72ला सुद्धा भाग जाईल. 24 चोक 96, 24 पंचे 120. म्हणजे हे असणारे 24चे काय आहेत, मल्टिपल आहेत, त्यांचे विभाज्य आहेत. आपल्याला काय पाहिजे, कॉमन लिस्ट कॉमन मल्टिपल, कमीत कमी, लहानातला लहान. मग आता इथं बघा, लहानातला लहान दोन्हीत काय कॉमन दिसतंय बरं, दिसतंय इथं काय कॉमन दिसतंय, 72. म्हणजे 72 याच्यामध्ये पण आहे आणि याच्यामध्ये आहे. या 72 पेक्षा लहान अशी संख्या आहे का, 18ने आणि 24ने जिला भाग जातो अशी ही लहानातली लहान संख्या आहे. हिच्यापेक्षा लहान संख्या कोणती आहे का, हिच्यापेक्षा कोणतीही लहान संख्या या ठिकाणी आपल्याला मिळत नाही. म्हणजे 18चा आणि 24चा या ठिकाणी जर तुम्हाला विचारलं लसावी किती, तर आपल्याला काय सांगता येईल, 18 आणि 24चा लसावी या ठिकाणी किती आहे, तर 72 आहे. अशा पद्धतीने आपण या ठिकाणी हे लसावी आणि मसावी ही कन्सेप्ट पाहिलेली. मात्र लसावी आणि मसावी काढण्याच्या जवळजवळ किती 4 पद्धती या ठिकाणी आहेत पहा, की जेणेकरून आपण सहजासहजी आणि यातल्या बऱ्याचशा पद्धती आपल्याला जिथं जी मॅच होईल, जिथं जी आपल्याला सोपी वाटेल ती आपल्याला तिथं वापरायची. आता बघा, पहिली पद्धत आहे यादी पद्धत, की जी आत्ता आपण वापरली ती कोणती पद्धत होती, यादी पद्धत. म्हणजे आपण काय केली, यादी केली. कशांची यादी केली, मसावी काढत असताना आपण विभाजकांची यादी केली आणि लसावी काढत असताना आपण विभाज्याची यादी केली. आणि या यादीमध्ये जे कॉमन असणारे आहेत ते कॉमन शोधले आणि त्याच्यावरून आपण लसावी आणि मसावी काढले. यादी पद्धत ही काय एकदम सोपी पद्धत आहे. इथं पण तेच उदाहरणं घेतलेले आहेत जेणेकरून तुम्हाला लक्षात यायला सोपं जावं. दुसरी पद्धत आहे मूळ अवयव पद्धत. आता मूळ अवयव, प्राईम नंबर माहिती आहे ना, मूळ संख्या म्हणजे मूळ संख्यांच्या स्वरूपात ज्यांचे अवयव पाडले जातात. दिलेल्या संख्यांचे अवयव हे कसे पाडले जातात, मूळ संख्यांच्या स्वरूपात पाडले जातात. मूळ संख्या आपल्याला माहिती आहे, प्राईम नंबर आपल्याला माहिती आहे. मग असे अवयव काढून देखील या ठिकाणी आपल्याला लसावी आणि मसावी काढता येतो. त्याच्यानंतर पुढची पद्धत आहे याला सर्वसमावेशक पद्धत. आता मुख्यतः याच्यामध्ये सुद्धा काय केलं जातं, फॅक्टर्स काढले जातात, अवयवच काढले जातात, पण सर्व अवयव एकाच वेळेला काढले जातात. ती अशी असणारी सर्वसमावेशक. आणि चौथी जी आहे ती भागाकार पद्धती. ती भागाकार पद्धती सुद्धा आपण या ठिकाणी पाहणार आहोत. आता बघा, ही यादी पद्धत. आता यादी पद्धतीने मसावी काढायचं असेल तर आपल्याला काय करावं लागतं, इथं अवयव दोघांचे असणारे अवयव म्हणजे विभाजक या ठिकाणी आपण विभाजक यादी पद्धतीने मांडून घेतो. आणि त्याच्यामध्ये मग आपण इथं पाहिलं होतं 18चे आणि 24चा जो असणारा मसावी आहे तो या ठिकाणी 6 येत होता. तो कॉमन अवयव असणारा 6 होता. त्यानंतर यादी पद्धतीने जर लसावी काढायचं असेल तर या ठिकाणी बघितलं होतं आपण 18चे काय लिहिले, आपण विभाज्य लिहिले होते. मग सगळ्यात लहान हा कोणता आढळला होता, दोन्हीमध्ये पण 72. मग अशा पद्धतीने आपण याचा 72 लसावी आहे हे समजून घेतलं होतं. आता पुढच्या पद्धती मात्र आपण पाहणार आहोत. कोणते, मूळ अवयव पद्धत. या पद्धतीने दिलेल्या संख्यांचा आपण आता पहा, या संख्यांनी मूळ संख्यांच्या स्वरूपात आपल्याला अवयव पाडायचे आहेत. आणि मी या ठिकाणी उदाहरण म्हणून जी संख्या घेतलेली आहे
ती सर्व प्रकारांमध्ये एकच संख्या घेतलेली की जेणेकरून त्याच दोन संख्या आहेत, जेणेकरून तुमच्या सहजासहजी लक्षात यावं की आपल्याला कशा पद्धतीने म्हणजे तुम्हाला फरक कळावा की कोणती मेथड आपल्याला सोपी जाईल आणि जी मेथड सोपी वाटेल ती तुम्ही वापरू शकता. आता इथं बघा 18चे अवयव, आता मूळ अवयव लिहायचे. मग 18 कोणत्या संख्यांच्या पाड्यात आहे बघा. आता 2 पासून आपण पाहिलं सगळ्यात लहान असणारा प्राईम नंबर मूळ संख्या काय आहे 2 आहे. मग 2च्या पाड्यामध्ये आहेत का 18? 2 मूळ संख्यांच्या स्वरूपात आपल्याला लिहायचं आहे ना. मग 2च्या पाड्यात आहेत का? आहेत. 2च्या पटीमध्ये आहे. 2 9 18 म्हणजे 2 हा त्याचा झाला असणारा सामायिक अवयव आणि हा काय आहे मूळ अवयव. आता 2 9 18 या ठिकाणी बघा 2 9 18 या 9ची या ठिकाणी आपल्याला फोड करावा लागणार आहे. मग आता या 9ची फोड कशी लिहिणार आपण? 2 हा अगोदर लिहून काढलाय. 9ची फोड कशी लिहिणार? 9 कोणत्या दोन संख्यांचा गुणाकार येतोय आणि ती मूळ संख्या असली पाहिजे. 3 त्रिक 9 म्हणजे 3 ही काय आहे मूळ संख्या आहे. 3 त्रिक 9. 18 कसे बनलेत पहा. हे 18 कसे बनलेत? 2 गुणिले 3 बेत्रिक 6 आणि 6 त्रिक 18. आता या ठिकाणी आपण हा 2 लिहून काढला होता आणि हे जे अवयव पाडले या ठिकाणी या 9चे अवयव काय झाले तर 3 त्रिक 9 असे हे असणारे या ठिकाणी या 9चे अवयव झाले. मग हे 2 गुणिले 3 गुणिले 3 हे काय येतं तर या 18चे असणारे मूळ अवयव आहेत. मग आपण बघितलं इथं पहा बेत्रिक 6 आणि 6 त्रिक 18 अशा पद्धतीने हा 18 हे आपल्याला या ठिकाणी संख्या या ठिकाणी आपण मूळ अवयव आपण त्यांचे पाडले. आता इथं पुन्हा पहा 24. 24चे मूळ अवयव काय होतील? 12 गुणिले 2 12 दुने 24 बरोबर का नाही. मग आता या ठिकाणी 2 हा असणारा या ठिकाणी आपल्याला कॉमन मिळाला म्हणजे हे 12 दुने 24. मग आता या 12ची फोड पुन्हा कशी होईल? 6 दुने 12 बरोबर म्हणजे हे 2 गुणिले 2 म्हणजेच आणि हे किती बेसक 12 ह्या अशा पद्धतीने हे 12 होत आहेत तयार बघा. हा 2 अगोदरचाच लिहून घेतला आणि इथं ही जी असणारी फोड आहे ही 12ची फोड या ठिकाणी मी लिहिली पहा. त्याच्यानंतर आता या 6चे अवयव जर पाडायचं झालं तर काय झालं? आपण याचे अवयव पाहिले काय आहे बेसक 12. आता या 6चे अवयव जर झाले तर बेत्रिक 6 म्हणजे जर इथं सांगायचं झालं तर 2 गुणिले 2 हे असे 2 लिहिले आणि या 6चे काय लिहिणार तुम्ही बेत्रिक 6. म्हणजे आता बघा या 24चे असणारे अवयव 2 दुने 4 4 दुने 8 आणि 8 त्रिक 24 अशा पद्धतीने हे 24 तयार झाले. मग आता इथं बघा मसावी म्हणजे काय असतं तर मूळ अवयवातील सामायिक अवयवांचा गुणाकार म्हणजे मसावी होय. सामायिक अवयव. मग आता बघा याच्यामध्ये पण 2 होता आणि याच्यामध्ये पण 2 होता. याच्यामध्ये 2 आहे याच्यामध्ये 2 आहे म्हणजे काय घ्यायला पाहिजे आपल्याला इथं मसावी काढत असताना मसावी सामायिक अवयवांचा गुणाकार. मग सामायिक याच्यामध्ये पण 2 आहे आणि याच्यामध्ये 2 आहे 2 घेतला. पुन्हा बघा आता 2 याच्यामध्ये आहे पण याच्यामध्ये आहे का नाही. मग आता हेच अवयव इथं लिहिलेत बरं का मी हे इथं आणि हे इथं लिहिलेले सुट्टे सुट्टे एकदम. म्हणजे काय केलं की मी हे पुढं लिहित गेलो की जेणेकरून लक्षात यावं. मग आता इथं बघा हा 2 आपण यातला कॉमन घेतला होता. आता इकडं बघा याच्यामध्ये पण 3 आहे आणि याच्यामध्ये पण 3 आहे घेतला आपण. मग काय घेतला 2 गुणिले 3. आता मग बघा याच्यामध्ये 3 आहे पण इकडं 3 आहे का नाही. याच्यामध्ये 2 आहे पण इकडं 2 आहे का नाही. म्हणजे आपल्याला काय घ्यायचंय फक्त सामायिक अवयवांचा गुणाकार. मग 2 गुणिले 3 बेत्रिक किती 6 म्हणजे यांचा 6 हा असणारा मसावे आहे. हा कसा काढला आपण तर त्यांच्या सामायिक अवयवांमधून काढला. आता लसावी काढायचा असेल तर लसावीसाठी काय केलं जातं मूळ अवयवातील सामायिक अवयव आणि असामायिक अवयवांचा गुणाकार म्हणजे या ठिकाणी लसावी होय. मग आता सामायिक आपण हे 2 सामायिक आहेत आपण घेतले 2 गुणिले 3 बेत्रिक 6 सामायिक. पण आता बघा या वरच्यामध्ये काय असामायिक आहे अजून 3 म्हणजे हा 3 पण लिहिला गेला पाहिजे. आणि खाली काय होतं तर ह्या ठिकाणी हा असणारा 2 आणि हा असणारा 2 म्हणजे हे 2 मग 2 गुणिले 2. मग आता यांचा करा बरं गुणाकार बेत्रिक 6 6 त्रिक 18
18 दुने 36 आणि 36 दुने 72. आपण या अगोदर देखील हेच उदाहरण पाहिलं होतं यादी पद्धतीने. तिथं सुद्धा या ठिकाणी लसावी काय येत होता तर 72च येत होता. त्या ठिकाणी तिथल्या पद्धतीमध्ये सुद्धा मसावी किती येत होता 6च येत होता. अशा पद्धतीने आपण ह्या मूळ अवयव पद्धतीने देखील मसावी आणि लसावी या ठिकाणी काढू शकतो. त्याच्यानंतर जी सर्वसमावेशक पद्धत ज्याला मी म्हणतो, आता हे मीच दिलेलं नाव आहे म्हणावं लागेल. बघा अशा वेळेला काय करावं लागतं की ह्या ज्या संख्या आहेत ह्या संख्या अशा पद्धतीने ह्या चौकटीमध्ये लिहून घ्यायच्या. आता इथं एकाच वेळेला काय केले जात आहेत हे अवयव पाडले जात आहेत. मग आता तुम्हाला जर कळत असेल तर एकदमच सोपं. आता तुम्हाला कळतं याला 2ने भाग जातो. जेवढ्या मोठ्या संख्येने भाग जाईल तेवढ्या मोठ्या संख्येने भाग द्यायचा, जेणेकरून तुम्हाला उत्तर काढणं किंवा कमी वेळेमध्ये उत्तर निघेल, लवकरात लवकर उत्तर निघेल. पण जर तुम्हाला जर कळतच नसेल तर एवढं तर कळतं या समसंख्या याला 2ने भाग जाईल. मग जर याला 2ने भाग दिला तर काय होईल, बे 9 18, बे 1 बे 2 4. म्हणजे इथं काय केलंय आपण भागाकार केलाय. या 18ला भागल्यानंतर 2ने 18ला बे 9 18 म्हणजे इथं 9 आलाय. 12 2 24 म्हणजे 24ला जर 2ने भागलं तर भागाकार काय येतो 12 येतो. अशाच पद्धतीने आपण भाग दिला या ठिकाणी. अजून जर आपल्याला भाग द्यायचा झाला तर इथं 3ने सुद्धा भाग जाईल या दोन्ही संख्यांना. मग जर दिला 3 त्रिक 9 3 चोक 12. आता तुम्हाला बघा या ठिकाणी जर कळत होतं 6ने यांना भाग जात होता, 6च्या पाड्यातल्या संख्या होत्या. जर 6ने भाग दिला असता तर काय झालं असतं, ह्या 2 आपल्या ओळी लिहायची गरज नसती पडली, डायरेक्टच भाग गेला असता. कारण बघा केला असता काय 6 त्रिक 18 म्हणजे हे 3 आले असते असे डायरेक्टच, आणि 6 चोक 24 असे डायरेक्ट 4 आले असते. म्हणजे ह्या ज्या 2 ओळी लिहिल्यात त्याच्या एकाच ओळीत काम झालं असतं. म्हणून भाग देत असताना नेहमी मोठ्यातल्या मोठ्या संख्येने भाग द्यायचा. काय करायचं, मोठ्यातल्या मोठ्या. पण कळतच नसेल तर बंद पडायचं नाही, निदान लहान संख्या घेऊन सुद्धा आपण उत्तर बरोबर काढू शकतो. मात्र याच्यामध्ये आता इथं 2च संख्या दिल्यात. आता इथं बघितलं आपण हे काय केलं, या ठिकाणी मसावी इथं कॉमन असणारे अवयव घेतलेत. म्हणजे इथं आता आपल्याला मसावी मिळणार आहे. यांचा का मसावी मिळणार आहे, कारण इथं बघितलं आता या 2 संख्यांना भाग जातोय का पुन्हा नाही जात. ह्या फक्त पहिल्या वळीत आणि दुसऱ्या वळीतच भाग गेलाय. म्हणजे हा या 18चा आणि 24चा असणारा 2 हा सामायिक अवयव आहे. त्यांचेच हे अवयव आहेत, हे 9 आणि हे सुद्धा. मग आता या 9ला आणि 12ला पुन्हा जर का 3ने भागलं तर या 3ने 9ला आणि 12ला अशा दोन्ही संख्यांना भाग जातो. म्हणजे 3 सुद्धा काय यांचा सामायिक अवयव आहे. मग या सामायिक अवयवांचा गुणाकार म्हणजे असतं काय मसावी. मग सामायिक अवयव काय आहे 2 आणि गुणिले 3 बेत्रिक 6. मग अशा या ठिकाणी या पद्धतीने देखील आपल्याला मसावी मिळाला. पण आता लसावीसाठी याच्यामध्ये काय वेगळी क्रिया करावं लागत नाही. काय करायचं तर आपण या मागल्या प्रकारामध्ये सुद्धा इथं सुद्धा शिकलेले आहेत. पहा काय शिकलेले आहेत, मूळ अवयवातील सामायिक अवयवांचा गुणाकार म्हणजे मसावी. मग आता आपण इथं मग अशा पद्धतीमध्ये काय घेतलंय सामायिक अवयव, आणि इथं काय झालंय सामायिक आणि असामायिक अवयव. सामायिक पण घ्यायचे तर असामायिक अवयव यांचा गुणाकार म्हणजे काय आहे तर या ठिकाणी लसावी आहे. मग आता आपल्याला इथं जर लसावी काढायचं असेल तर आपल्याला करायचंय काय, सामायिक आणि असामायिक अवयवांचा गुणाकार. मग सामायिक हे आपण 2 आणि 3 घेतलेलेच आहेत सामायिक ह्या दोन्हींचे, पण हे असामायिक आहेत ना, या दोन्हीला भाग जात नाही. कुठल्याच संख्येने या दोन्हीला भाग जात नाही. म्हणजे हा सुद्धा आणि हा सुद्धा हे काय आहेत असामायिक अवयव. मग हे असामायिक अवयव आपल्याला लिहावे लागेल आणि यांचा गुणाकार करावा लागेल. मग बघा बेत्रिक 6 6 त्रिक 18 आणि 18 चोक 72. म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला हे उत्तर मिळालेले. मग इथं काय करावं लागतं, एकाच वेळेला सगळ्या अजून जरी 4 संख्या असत्या तरी आपण अशा रेषा मारून पुढे लिहू शकत होतो. म्हणून ही पद्धत जी आहे ही कॉमनली पद्धत सर्व ठिकाणी वापरली जाते. बऱ्याच वेळेला एकापेक्षा 2 पेक्षा जास्त संख्या दिलेल्या असतील, 4 5 6 संख्या दिलेल्या असतील, त्यावेळेस ही पद्धत एकदम सोपी जाते. पण जर 2च पद्धती संख्या दिलेल्या असतील आणि लहानात लहान असतील तर यादी पद्धतीने आपण अगदी तोंडी सोडू शकतो. आता त्याच्यानंतर चौथी जी पद्धत आहे याला म्हटलं जातं भागाकार पद्धत. आता ही भागाकार पद्धतीने आपण जर कसं सोडायचं म्हटलं तर याच्यामध्ये केलं काय जातं, या लहान संख्येने मोठ्या संख्येला भाग दिल्यानंतर जी बाकी उरत असेल
लहान संख्येने मोठ्या संख्येला, म्हणजे 18 ने 24ला आपल्याला भागायचे. भाग दिल्याच्या नंतर सांगितलंय जी बाकी उरत असन त्या संख्येला पुन्हा जी काय बाकी उरत असन तिने पुन्हा भागायचं. मग तिने भाग द्यावा आणि अशी क्रिया कुठपर्यंत चालू ठेवायची, 0 येईपर्यंत क्रिया चालू ठेवायची. आणि शेवटचा ज्यावेळेस 0 येईल त्यावेळेस जो भाजक असणार आहे तो काय असतो, तर या संख्येचा असतो मसावी. आता हे असं जर सांगत बसलो तर लक्षात येणार नाही. आपण उदाहरणामध्ये जर मांडलं, म्हणजे उदाहरणार्थ यातली मोठी संख्या काय आहे, 24. या 24ला भागायचंय. कोणी भागायचंय, तर 18 ने भागायचंय. मग आता इथं मी भागाकार वर लिहित नाही, भागाकार ह्या बाजूने सुद्धा लिहिला जातो. मग आता बघा 18 1 18, 18 1 18. आता या ठिकाणी काय येईल बरं, यांची वजाबाकी. वजाबाकी काय आली, ते यांनी वजाबाकी आली 6. 6 इथं लिहिला, कारण काय सांगितले, यांनी वजाबाकी करून बाकी आल्यानंतर काय करायचं, या पद्धतीमध्ये मोठ्यात मोठ्या संख्येने भाग दिल्यानंतर जी बाकी असेल त्या संख्येने पुन्हा भाग द्यायचा. म्हणजे आता या 6 ने पुन्हा काय द्यायचं आहे, तुम्हाला भाग द्यायचा आहे. कुणाला भाग द्यायचा आहे, या 18ला भाग द्यायचा आहे. मग आता 6 त्रिक 18 किती, त्रिक 18 म्हणजे 18तून 18 गेले तर या ठिकाणी बाकी 0 उरते. मग ज्यावेळेस बाकी 0 उरते त्यावेळेस जो शेवटचा असणारा भाजक असतो काय, हा. मग हा म्हणजे काय असतो, तर मसावी असतो. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला मसावी मिळाला. मसावी किती आहे, 6. आपण काढलाय की नाही त्या पद्धतीने 6. पण आता या ठिकाणी जर तुम्हाला लसावी विचारला तर लसावी विचारला तर मग मात्र आपल्याला पुन्हा क्रिया कराव्या लागतात. काय क्रिया कराव्या लागतात, तर बघा 6 हा काय असणार आहे, कॉमन असणारा अवयव आहे. कॉमन आहे, दोन्ही संख्येमध्ये असणारा कॉमन आहे. मग कॉमन जर मिळाला आहे तर असामायिक काढणं अवघड आहे का, काहीच अवघड नाही. मग आता 18 मधला जर 8 तुम्हाला ती 6 माहिती आहे, म्हणजे 6 ने काय करावं लागेल, 18ला भागावं लागेल. मग असामायिक अवयव मिळेल. मग 6 त्रिक 18 म्हणजे 3 हा काय असामायिक अवयव. आणि दुसरी संख्या काय आहे, 24. या 24ला जर 6 ने भागलं तर 6 चोक 24 म्हणजे या ठिकाणी उत्तर किती येत आहे, 4. म्हणजे 3 आणि 4 हे काय असणार आहेत, असामायिक अवयव असणार आहेत. आणि आपण बघितलंय सामायिक अवयव आणि असामायिक अवयव यांचा गुणाकार जर असेल त्याला काय म्हटलं जातं, लसावी. मग आता लसावीसाठी जर क्रिया करायच्या म्हणलं तर लसावी बरोबर सामायिक अवयव, हा सामायिक अवयव म्हणजेच काय, मसावी. आणि असामायिक अवयव गुणिले किती आहे, 3 गुणिले 4. मग 6 त्रिक 18 आणि 18 चोक 72. अशा पद्धतीने आपण ह्या देखील पद्धतीने आपण भागाकार पद्धतीने सुद्धा लसावी मसावी काढू शकतो. पण ही भागाकार पद्धत एवढी काय फारशी वापरली जात नाही. जास्तीत जास्त जी आता आपण पाहिली 3ऱ्या नंबरची सर्वसमावेशक 2च संख्या दिलेली असेल तर यादी तोंडी उत्तर काढण्यासाठी. आता याच पद्धतीने आपल्याला याच्यावर विचारली जाणारी उदाहरणं पाहिजे. आता इथं या ठिकाणी बघा 4 संख्या दिलेल्या आहेत आणि तुम्हाला विचारलेल्या या 4 संख्यांचा लसावी मसावी काढा. तर ज्यावेळेस जास्त संख्या दिल्या जातात त्यावेळेस एकाच वेळेला जर आपल्याला काढायचं असेल तर काय करायचं की अशी संख्यांची मांडणी करून घ्यायची. 36 आणि 72 अशा चौकटी तयार करायच्या आणि याला समान संख्येने भागायचं. आता याला 2 सगळ्याच्या सगळ्या समधित संख्या दिसत आहेत म्हणजे 2 ने निश्चित भाग जाणारे. पण तुम्हाला सांगितलंय काय जेवढ्या मोठ्या संख्येने देता येईल. आता विभाज्यतेच्या कसोट्या शिकलेलेच आहेत ना, तर बघा बरं ट्राय करून. 3ची कसोटी काय सांगते, अंकांच्या बेरजेला. मग याची बेरीज येते 6, यांची बेरीज येते 8 आणि 4 12 म्हणजे बेरजेला भाग जातोय. इकडं सुद्धा बघा 6 3 9 म्हणजे 3 ने 9ला पण भाग जातोय. इथं 7 आणि 2 9 म्हणजे या ठिकाणी बघा 3 ने सुद्धा भाग जाणार आहे. 2 ने 3 ने जर भाग गेला तर 6 ने भाग जातो, कारण बेत्रिक 6 म्हणजे हे हाही एक कसोटी आपण शिकलेलं आहे. 6ची कसोटी 6 ने दिला तरी जमतोय. पण अजून मोठ्याने जातोय का, बघा बरं 4 ने जातोय का, कारण 4 ने जर गेला 3 ने 4 ने भाग गेला की 12 ने भाग जातो. आपण ह्या कसोट्या पाहिलेल्या आता. मग जेवढ्या मोठ्या संख्येने भाग देताल तेवढं चांगलं. पण नाहीच कळालं तर तुम्ही 2 पासून सुद्धा स्टार्ट करू शकता. म्हणजे दिलं तुम्ही बेत्रिक 6 0. इथं बघा 2 दुने 4 म्हणजे या 4ला भागलं आणि 2 चोक 8 आलं 24. पुन्हा 2 1 2 पुन्हा यातलं 1 उरला किती झाली संख्या 16. 2 8 ही 16.
पुन्हा बेत्रिक 6 आणि बेसक 12. आता काय केलं, ह्या सगळ्यांचा सामायिक असणारा काय होता, 2 होता. मग आता यांना पुन्हा या दिसलेल्या संख्या आहेत यांना सुद्धा अजून पुन्हा भाग जाईन ना. कशाने जाईल, 2 ने जाईन, 3 ने जाईन, 4 ने नाही जाणार. 4 ने का नाही जाणार बघा, 18ला नाही भाग जात, पण 6 ने मात्र भाग जाईन. मग शक्यतो मोठ्यात मोठ्या संख्येने, आता नाही कळलं 3 ने द्या, 2 ने द्या, 4 ने द्या. 4 ने नाही जात, 3 आणि 2 ने जातोय फक्त. मग 2 ने दिला तरी चालतंय, पुन्हा एकदा 2 ने दिला समजा तर काय होईल, बे 1 बे, यातला 1 उरला, बे 5 10. इथं बे 1 बे, बे 2 4, बेस 9 18, बे 1 बे, यातला पुन्हा 1 उरला, बे 8 16. पुन्हा आता दिसलेल्या सर्व संख्या, या सर्व संख्यांना भाग जातोय का, जातोय. अजून कशाने जातोय तर 3 ने जाईन पा. मग 3 5 15, 3 चौक 12, 3 त्रिक 9, 3 सक 18. आता जातोय का, आता हे सगळेचे सगळे कॉमन आहेत. हा 2 या सगळ्यांचा कॉमन होता, हा 2 या सगळ्यांचा कॉमन होता, हा 3 या सगळ्यांचा कॉमन आहे. आता मात्र या 5ला, कारण 5 मूळ संख्या आहे, 3 मूळ संख्या आहे, म्हणजे 5ला 5 नेच भाग जाणार आहे, 3ला 3 नेच जाणार आहे, 4ला आणि 6ला मात्र 2 ने जातोय. म्हणजे आता या ठिकाणी हे तर पक्के आपल्याला कळाले, हे असामायिक अवयव आहेत, यांना तर काय कोणी भाग जात नाही, पण यांना जातोय अजून 4ला आणि 6ला. मग निदान बघायचं एक संख्यात, म्हणजे 4 पैकी एकाला नाही गेला, निदान 3ला जातोय का, 3ला पण नाही गेला, निदान 2ला तरी जातोय का. जोपर्यंत 2 संख्यांना भाग जातोय तोपर्यंत एक क्रिया चालू ठेवायची. मग आता इथं 2 ने भाग गेला पा, बे 2 4, बे 3 6. हा 3 जसाच तसा खाली घेतला, हा 5 जसाच तसा खाली घेतला. आता मात्र बघा, या 3ला आणि या 3ला समान संख्येने भाग जाईन. कशाने जाईन तर 3 ने जाईन. मग बघा बरं, 3 1 3, 3 1 3, हा 2 जसाच तसा, हा 5 जसाच तसा. मग आता हे इथपर्यंत बघितलं तर आपण हे पाहिलं होतं काय, हे कॉमन आहेत, ह्या सगळ्यांचे कॉमन होते. मग मसावीसाठी आपण ज्यावेळेस क्रिया करत असतो त्यावेळेस मसावी म्हणजे काय घेतो तर सर्व सामायिक अवयवांचा गुणाकार. यांचे हे जे सामायिक अवयव आहेत यांचाच गुणाकार. मग कोण कोण आहेत सामायिक अवयव, 2 गुणिले 2 गुणिले 3, बे 2 4 आणि 4 त्रिक 12. यांचा या ठिकाणी असणारा जो मसावी आहे तो मसावी किती आला तर 12 आला पा. आणि लसावी जर काढायचा असेल तर सर्व सामायिक तर घ्यायचे आणि असामायिक पण घ्यायचे. मग सामायिक काय काय येतं तर बघा, हे 2 गुणिले 2 गुणिले 3 हे असणारे सामायिक आहेत, म्हणजेच काय आहेत 12 आहेत. आणि असामायिक तर तिथून पुढचे हे असामायिक बघा, हा 2 झाला, हा 3 झाला, हा 5 झाला, हा 2 झाला. एवढे काय आहेत यांचे असामायिक अवयव. मग घ्या तिथले, हा 2 गुणिले 3 गुणिले 5 गुणिले 2 एवढा गुणाकार केला की हा काय झाला यांचा असणारा लसावी झाला. मग बे 2 4, 4 त्रिक 12, 12 2 24, 24 त्रिक 72, 72 2 144. आता काय करायचं, 144 गुणिले 5. मग 5 चौक 20 0, हातचे आले 2, पुन्हा 5 चौक 20, 20 आणि 2 22, 22 असणारे 2, हातचे आले पुन्हा 2, 5 1 5, 5 आणि 2 7. म्हणजे या ठिकाणी जो लसावी आहे तो लसावी किती आला तर लसावी आलेला आहे 720. अशा पद्धतीने आपण याचं उत्तर काढू शकतो. लसावी पण आपण काढला, मसावी पण काढला. मात्र हे स्टेप बाय स्टेप नीट लक्षात घ्या. मोठ्यात मोठ्या संख्येने जर भाग दिला असता तर आपल्याला एवढा कष्ट झालं नसतं. आता इथं 20 25 45 50 यांचा आपल्याला विचारलाय काय मसावी. मसावी आणि लसावी विचारला असतं तरी काय नाही. मग मसावीसाठी काय केलं जातं, आता संख्या लिहून घेतल्या मी या ठिकाणी. किती संख्या आहे तिथं 4 संख्या आहेत. मग आता फक्त मसावी काढायचं आहे. दिलेल्या सर्व संख्यांना कशाने भाग जाईल बरं. आता दिसतंय 5 किंवा 0 शेवटी असलं तर 5 ची कसोटी वापरतात. मग 5 5 चौक 20, 5 5 25, 5 9 45, 5 10 50.
ओके, आता चारीचे चारींना पण भाग जातोय का? बघा बरं, नाही जात. चारही संख्यांना जात नाही. म्हणून यांचा मसावी किती आला? तर यांचा मसावी आला 5. मसावी किती आला? 5. पण जर आपल्याला लसावी विचारला असता तर पुन्हा आपण चेक केलं असतं की बघा 4 आणि 10 या दोन संख्यांना 2 ने भाग जातो, किंवा 5 आणि 10 यांना कशाने जातो? 5 ने जातो. मग 2 ने द्या किंवा 5 ने द्या, काय फरक पडत नाही. मग समजा आता इथं तुम्ही 5 ने भाग दिला तर काय येईल? 5 1 5. हा 4 जसाच तसा लिहिला जाईल, हा 9 जसाच तसा लिहिला जाईल, आणि 5 दुने 10 अशा पद्धतीने. आता नाही, आता जातोय का भाग? नाही. मग आता काय केलं तुम्ही? याला या 4ला आणि 2ला 2 ने जाईल, म्हणून 2 ने भाग दिला. बे दुने 4 आणि बे 1 बे हे 9 जसेचे तसे. आता मात्र यांना कुठल्याही संख्येने भाग जात नाही, म्हणजे हे प्युअरली काय आहेत? असामायिक अवयव आहेत. मग आता सर्व लसावीमध्ये काय घ्यावं लागतंय आपल्याला? सर्व सामायिक आणि असामायिक अवयवांचा गुणाकार. मग हे सामायिक 5 गुणिले 5, इथला 5 हा, त्याच्यानंतर गुणिले 2 आणि गुणिले 9. आपल्याला यांचा गुणाकार म्हणजे काय? तर या ठिकाणी लसावे आहेत. मग आता करूयात गुणाकार. 5 5 25, 25 दुने 50, 50 दुने 100, आणि 100 गुणिले 9 किती होईल? 900. या ठिकाणी आपल्याला उत्तर मिळालं. या संख्यांचा मसावी किती येईल? 5, आणि लसावी किती येईल? तर 900. अशा पद्धतीने आपण काढू शकतो. त्याच्यानंतर अजून एक या ठिकाणी मी उदाहरण सोडून देतो. काय आहे संख्या? तर इथं 5 संख्या आहेत. 5 24, 36, 72, 56, 48. सगळ्या अशा पद्धतीने आपण मांडून घेतल्या. आता भाग कशाने जातोय? तुम्हाला कळालं, 2 ने तर जातोय. त्याच्यानंतर बघा 3 ने जातोय का? 3 ने यांच्या बेरजेला 5 आणि 6 11. 3 ने भाग जात नाही. मग 2 ने देऊन टाका. चला 2 ने दिला. या ठिकाणी 4 ने पण गेला असता भाग, 4 ने पण भाग जातोय. बरं जर नाही कळलं तर 2 ने दिला. बे 1 बे, बे दुने 4, बे 1 बे, उरला पुन्हा 1, बे 8 16, बे 3 6, यातला 1 उरला, बे 6 12, बे दुने 4 आणि बे 8 16, बे दुने 4 आणि बे 4 8. आता मात्र या ठिकाणी पुन्हा सगळ्या समसंख्या तयार झाल्या. म्हणजे अजून एकदा सुद्धा काय होणार आहे? याला 4 ने भाग जाणार आहे, ती 2 ने भाग जाणार आहे. मग 2 ने भाग दिला. बे 6 12, बे 9 18, बे 1 बे, बे 8 16. इथला 1 हातचा घेतला होता म्हणून संख्या 16 झाली. 16ला पुन्हा 8 ने भाग गेला. बे 1 बे, बे 4 8, बे 1 बे, बे दुने 4. आता मात्र या 14 ही संख्या नाहीत, बाकीच्या संख्या होत्या, पण 14 संख्या ही मात्र 3च्या पाड्यामध्ये नाही, कारण ह्या सगळ्या 3च्या पाड्यातल्या संख्या फक्त 14 नाही. किंवा 1 2 3 या संख्या काय येतात? 3. पण आपल्याला जास्तीत जास्त किती पाहिजे? जास्तीत जास्त 5. 5 नाही ना, मग आता इथं थांबायचं आणि मसावी लिहून काढायचा. मग यांचा मसावी काय येतो? तर मसावी किती येईल? सामायिक अवयवांचा गुणाकार 2 गुणिले 2 बे दुने 4. 4 या ठिकाणी आलाय मसावी. पण लसावीसाठी क्रिया पुढं करायची आहे. आता मग जास्तीत जास्त 5 संख्याला नाही जात तर निदान 4ला तरी जातोय का? जातोय. इला 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 आणि इला कशाने जातोय? तर या ठिकाणी 3 ने जातोय, म्हणून 3 ने भाग दिला. 3 दुने 6, 3 त्रिक 9, 3 6 18. 14ला काय भाग जात नाही, 14चा तसा लिहिला, आणि 3 4 12. अशा पद्धतीने लिहून काढलं. आता पण अजून 4 संख्यांना जातोय का भाग? जातोय. कशाला? 2 6 14 आणि 4 या 4 संख्यांना कशाने जातोय? 2 ने जातोय. दिला 2 ने भाग. बे 1 बे, 3 जसेच तसे, बे 3 6
बेस 14 आणि बेस दुने 4. आता मिनिमम 4ला जातोय का भाग? नाही जात. आता कशाला द्यावा लागेल मग? निदान 3ला तरी. 3ला सुद्धा जाईना. निदान 2ला तरी जातोय. येईल आणि येईल कशाने जाईन? 3ने जाईन. मग या ठिकाणी बघा 3 1 3 3 1 3, हे 7 जसेचे तसे, हे 2 जसेचे तसे. मग आता आपल्याला एवढ्यांचा गुणाकार सामायिक आणि असामायिक म्हणजे हे पण घ्यायचे, हे घ्यायचंय, हे घ्यायचंय, हे घ्यायचंय, पुन्हा त्याच्यानंतर हे घ्यायचंय आणि हे घ्यायचंय. एवढ्यांचा गुणाकार म्हणजे काय तर लसावी. मग आता करा गुणाकार. बे दुने 4, 4 त्रिक 12, 12 दुने 24, 24 त्रिक 72, 72 दुने 144. आणि आता इथं राहिलाय काय 7. 144 गुणिले 7 हा काय असणार आहे? लसावी. मग 7 चोक 28, 8 आजचे आले 2, 7 चोक 28, 28 आणि 2 30, आजचे आले 3, 7 1 7, 7 आणि 3 10. म्हणजे या ठिकाणी 1008 हे काय आलं? या ठिकाणी आलेलं तुमचा लसावी आहे. मसावी किती आलेला आहे? तर मसावी आलेला आहे 4. मग अशाच पद्धतीने या ठिकाणी मी 5 तुम्हाला सोडवण्यासाठी उदाहरणे दिलेली आहेत. त्याच्यापेक्षा कमी संख्या दिल्या जातात. बघा इथं दिलं आहे 3च संख्या दिलेल्या आहेत, त्याच्यात 3 संख्या दिलेल्या आहेत. मग जर आपल्याला जेवढ्या कमी संख्या असतील तेवढं आपण आणि जर लहान संख्या असतील तर अगदी तोंडी सुद्धा यादी पद्धतीने शिकू शकतो. आता बघा आपण या आजच्या घटकामध्ये आपल्या लसावी आणि मसावी काढण्याच्या 4 असणाऱ्या पद्धती पाहिल्यात आणि अत्यंत सोप्या पद्धतीने या ठिकाणी कशा पद्धतीने आपण लसावी मसावी काढू शकतो ते पाहिलेले. आज आपण या ठिकाणी इथंच थांबूयात. धन्यवाद.